लग्न ठरलं, मंडप सजला, हळदी संगीत असे सगळे कार्यक्रम झाले आणि लग्नाच्या आधीच्या रात्रीच सगळं थांबलं। होय, आम्ही बोलतोय भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल बद्दल। स्मृती मानधनाचे वडील श्रीनिवास मानधना गंभीर आजारी पडल्यानं त्यांना अचानक रुग्णालयात भरती करण्यात आलं आणि दुसरीकडे रविवारी सांगलीत होणारा पलाश आणि स्मृतीचा लग्न समारंभ थांबवण्यात आला। पण खरंच पडद्यामागे एवढंच घडलंय की काही इतर गोष्टी आहेत याबद्दल आता वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत। कारण त्यांचा हा लग्न सोहळा खासगी विषय असला तरी DY पाटील स्टेडियमवर केलेलं प्रपोज, त्यानंतर व्हायरल झालेला व्हिडिओ हा क्रिकेट चाहत्यांमध्ये आणि एकूणच सोशल मीडियावर चर्चेचा विषय होता आणि आता त्यामुळेच लग्न रद्द झाल्याचा विषय सुद्धा तेवढाच चर्चेत आहे। त्यामुळेच पलाश मुच्छल, स्मृती मानधना आणि सध्या समोर येत असलेली मॅरी डिकोस्टा हे सगळं प्रकरण नेमकं काय ते या व्हिडिओतून समजून घेऊ। पलाश आणि स्मृती मानधना यांचा रविवारी सांगलीत विवाह सोहळा होणार होता। त्याआधी त्यांचा संगीत आणि मेहंदीचा खास कार्यक्रमही झाला। पण शनिवारी रात्री अचानक स्मृतीच्या वडिलांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आणि वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या। स्मृतीचे मॅनेजर तुहीन मिश्रा यांनी सांगितल्याप्रमाणे स्मृतीच्या वडिलांच्या प्रकृतीला प्राधान्य देऊन तिने हे लग्न थांबवलंय। स्मृती तिच्या वडिलांच्या खूप क्लोज आहे। तिने निर्णय घेतला की तिचे वडील बरे होईपर्यंत हे लग्न आता अनिश्चित काळासाठी पुढे ढकलूयात, असं मिश्रा यांनी सांगितलंय। स्मृतीचे वडील श्रीनिवास यांना हृदयविकाराचा झटका आला अशी शक्यता सुरुवातीला व्यक्त केली गेली, पण डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना छातीत दुखत असल्याचं समोर आलं। मानधना कुटुंबाचे फॅमिली फिजिशियन डॉक्टर नमन शहा यांनी स्पष्ट केलं की श्रीनिवास यांना डाव्या बाजूला छातीत दुखत होतं। कार्डियाक एन्झाईम रीडिंग वाढलेले होते आणि उच्च रक्तदाबही होता, त्यामुळे त्यांना रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवलंय। जर परिस्थिती आणखी बिकट झाली तर आपल्याला अँजिओग्राफी करायला लागेल असंही डॉक्टरांनी सांगितल्याची माहिती आहे। त्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे अशी माहिती समोर आलेली आहे। पलाशची प्रकृती सुद्धा बिघडली। एकीकडे स्मृतीचे वडील श्रीनिवास यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आल्यानंतर पुढच्या काही वेळानंतरच पलाशलाही रुग्णालयात दाखल करण्याची माहिती समोर आली होती। पलाश मुच्छलची ही प्रकृती बिघडली होती, त्यामुळे त्याला रुग्णालयात भरती केलं होतं। व्हायरल इन्फेक्शन आणि ऍसिडिटीच्या त्रासामुळे त्याला रुग्णालयात भरती करण्यात आल्याची माहिती समोर आली होती। सांगलीमध्ये प्राथमिक उपचारानंतर पलाशला त्याच्या कुटुंबाच्या देखरेखीखाली विश्रांतीसाठी मुंबईत हलवण्यात आलंय। हा सगळा घटनाक्रम, पण यानंतर अशाही काही गोष्टी घडल्यात ज्यामुळे या प्रकरणात एक वेगळा ट्विस्ट निर्माण झालाय। इंस्टाग्रामवरून लग्नाशी संबंधित पोस्ट डिलीट। स्मृतीने तिच्या इंस्टाग्रामवरून लग्नाबद्दलच्या सगळ्या पोस्ट डिलीट केल्यात। महत्वाचं म्हणजे तिचा प्रपोजल व्हिडिओ सुद्धा तिनं डिलीट केलाय। तिचे सहकारी आणि जवळचे मित्र, ज्यामध्ये जेमिमा रॉड्रिग, श्रेयंका पाटील आणि राधा यादव यांनीही त्यांच्या सोशल मीडियावरून स्मृतीच्या लग्नाबद्दलच्या पोस्ट काढून टाकल्यात। तसंच त्यांनी पलाशला अनफॉलो केल्याचंही म्हटलं जात आहे। यामुळेच वेगवेगळ्या चर्चांना सुरुवात झाली आहे। कुटुंब सुद्धा टेन्शन मध्ये। पलाशची बहीण गायिका पलक मुच्छल हिने या काळात कुटुंबाला प्रायव्हसी द्यावी असं आवाहन केलंय, तर दुसरीकडे पलाशची आई अमिता मुच्छल यांनी पलाश आणि स्मृतीच्या वडिलांचं जवळचं नातं असल्याचं सांगितलंय। पलाश स्मृतीच्या वडिलांच्या खूप क्लोज आहे। स्मृतीपेक्षाही तो तिच्या वडिलांच्या क्लोज आहे, त्यामुळे जेव्हा ते आजारी पडले तेव्हा पलाशने लगेचच ते बरे होईपर्यंत लग्न पुढे ढकलण्यात यावं असा आग्रह धरला, असं पलाशच्या आईने म्हटलंय। लग्नाची पुढची तारीखही समोर आलेली नाही। महत्वाचं म्हणजे जर हे लग्न हॉस्पिटल इमर्जन्सीमुळे लांबलं असेल तर ते किती दिवसापर्यंत लांबलंय, त्याची पुढची तारीख काय याबद्दलची कुठलीही माहिती किंवा त्याबद्दलची प्रतिक्रिया सध्या समोर आलेली नाहीये। एकीकडे हे सगळं सुरू असताना दुसरीकडे आता पलाश आणि स्मृती यांचे काही कथित चॅट्सही समोर आलेत। मॅरी डिकोस्टा नावाच्या मुलीनं हे चॅट्स व्हायरल केल्याची चर्चा आहे। पलाशने याच तरुणीला मेसेज करून सोबत वेळ घालवण्यासाठी विचारणा केलेली दिसते, पण हे मेसेजचे स्क्रीनशॉट खरे आहेत की खोटे हे अजून स्पष्ट झालेले नाहीये। मॅरी डिकोस्टा ही एक कोरिओग्राफर असून
ती वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये लग्न सोहळ्यांमध्ये सादरीकरण करत असल्याचं म्हटलं जात आहे। ती विशेषतः प्रसिद्धीपासून दूर असते, पण या सध्याच्या स्क्रीनशॉट्समुळे ती चर्चेत आहे। एकूणच या सगळ्या कारणांमुळे हे प्रकरण खरंच हॉस्पिटल इमर्जन्सीमुळे झालंय की पडद्यामागे दोघांचं काहीतरी बिनसलंय, याबद्दल क्रिकेट चाहत्यांमध्ये सध्या वेगवेगळ्या चर्चा सुरू आहे। सोशल मीडियावर गेल्या 2 ते 3 दिवसांपासून याच विषयावर वेगवेगळ्या पोस्ट पाहायला मिळत आहे। त्यामुळे तुम्हाला या प्रकरणाबद्दल नेमकं काय वाटतंय ते तुम्ही कमेंट करा आणि पाहत रहा लोकमत।